ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यातलं राजकीय वैर जगजाहीर आहे। दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। या आरोपांची पातळी वैयक्तिक आरोप आणि कुटुंबाला या वादात खेचण्यापर्यंत गेलेली आहे। एवढ्या वेळा भोपळ्याचं वैर असलेले हे दोघं एकत्र कुठे दिसतील असं म्हटलं तर भुवया साहजिक उंचवणारच आणि तसंच झालेलं आहे। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आणि अर्थातच राजकीय चर्चांना कंठ फुटलाय। ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या घरच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं याचे आता राजकीय अर्थ लावले जातात। इतक्या वर्षापासूनचं वैर ठाकरे विसरले का? राजकीय वैर आणि वैयक्तिक वैर हे वेगळं असतं हे आपण समजू शकतो, पण या दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करून त्या अडचणीत आणलेलं आहे त्याचं काय? ठाकरे कंबोज यांच्या घरच्या कार्यक्रमाला दिसणं हे भाजपच्या जवळ जाण्याचे प्रयत्न आहेत असा आरोप त्यांचे विरोधक करतायत। या आरोपात कितपत तथ्य मानायचं? दुसरीकडे भाजप शिंदे यांच्यातला दुरावा लपून राहिला नाहीये। महापालिकेत उमेदवार पळवणं, साताऱ्यात ऑपरेशन लोटस, दिल्लीत ऑपरेशन टायगर आणि तुतारीची तयारी या सगळ्यांमधल्या दोघांमधला दुरावा अधोरेखित होतोय। ठाकरे फडणवीसांच्या जवळच्या माणसाच्या कार्यक्रमाला दिसणं हाच दुरावा भरून काढण्यासाठी दिलेली टाळी समजायची का? याच सगळ्या प्रश्नांचा आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काही मोजक्या राजकीय प्रतिक्रिया ऐकूया यावर आलेल्या। मध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही। जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। सगळं भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस आज सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत। आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। आणि सुरुवातीलाच मी अनिश गाडवे यांच्याकडे जाते। अनिश गाडवे, जसे आरोप होत आहेत, नितेश राणे म्हणतात तसं हे प्रयत्न म्हणजे त्यांच्या बॉसच्या जवळ जाण्याचे प्रयत्न आहेत असे आरोप आहेत तुमच्यावरती। आता नितेश राणे यांच्याविषयी मी काय सांगायचं? या व्यक्तीबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातली जनता यांच्याबद्दल काय बोलते या नितेश राणे या व्यक्तिमत्वाबद्दल, याला बाजूला ठेवूयात। त्या अगोदर मला वाटतं शिरसाट साहेबांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे, त्याचाही तुम्ही विचार करा। हो, अशाच आशयाचं आहे ते, सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचा प्रयत्न वगैरे वैयक्तिक एखाद्या अगदी नाही मी तुम्हाला सांगतो ना, बघा अगदी काल परवाचं ज्यावेळेस विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन संपत असताना सन्माननीय उद्धव साहेबांनी जाता जाता देवेंद्रजींना म्हटलं की मी तुमच्याकडे येतोय काही वेळामध्ये, आपण भेटूयात, काही विषय आहेत। तुम्हाला म्हणजे जर विषय सुरुवातच करायची असेल तर मोहित कंबोज हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे महाराष्ट्रातले नेते आहेत। आता मोहित कंबोज यांना जर बाजूला ठेवून आपण थेट बड्या नेत्याविषयी जर बोललं तर उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीसांविषयी काय मत व्यक्त केलं त्या दिवशी, आपण भेटतोय, आपल्यामध्ये राजकीय ती कटुता कधीच नसते। बघा, काही विशिष्ट विचारांना घेऊन, काही विशिष्ट तत्वांना घेऊन आपण एकमेकांशी राजकीय विरोध करत असतो आणि तो करत राहणार ना, आयुष्यभर आपला संघर्ष एकमेकांशी चालूच असणार आहे। बघा, नियतीच्या पोटात कुठे काय लपलं हे तुम्ही आज आणि मी आज ते सांगू शकत नाही। नियती भविष्यात काय दाखवणार आहे, 2 वर्षांपूर्वी काय घडलं, 2 वर्षांनंतर काय घडणार आहे, तुम्ही आम्ही आज इथे बसून उद्या काय घडेल हेही तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, तिथले पॅनलिस्ट सांगू शकत नाही। पण त्या मुलीला आशीर्वाद देणं आणि तिच्या वडिलांशी असलेलं वैचारिक नातं, वैचारिक वेळा भोपल्याचं नातं असं तुम्ही म्हणा, ह्या दोघांमध्ये फरक आहे की नाही? आता म्हणजे बरेच मुद्दे आहेत बघायला गेलं तर काल परवांचा प्रसाद अनिश गाडवेजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर, राजकीय वैर वेगळं, वैयक्तिक
वैर वेगळं, पण ह्या दोघांनी तो फरक ठेवलेला नाही ना. ठाकरे आणि मोहित कंबोज जिथे येतात तिथे या दोघांनी तो फरक नाही ठेवलेला. मग त्याच्यामध्ये कंबोज यांच्या पत्नीच्या बाबत संजय राऊतांनी काहीतरी पोस्ट करणं असू दे, किंवा कंबोज यांनी तेजस ठाकरे यांचे कुठल्या तरी हॉटेलमध्ये असलेले कोविड काळातले व्हिडिओ दाखवणं असू दे, वैयक्तिक आणि कौटुंबिक पर्यंत गेलेत नाही. फरक ठेवलाय कुठे, म्हणून हा प्रश्न आहे ना. बरं, मग मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो. ज्यावेळेस प्रसाद लाड अध्यक्ष होते मुंबई भाजपचे वगैरे, त्यावेळेस त्यांचं आणि संजय राऊत साहेबांचं जे भांडण असायचं रोज ते किती पीकवर पोहोचलं होतं. त्या काळात सुद्धा त्यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात त्यांनी विशेष निमंत्रित केलं होतं आणि विशेष निमंत्रित राहिल्यामुळे स्वतः संजय राऊत गेले सुद्धा होते. मग आपण ह्याही संबंधांना पाहणार, ते तिकडे तुम्ही तुमच्या पक्षांची मतं मांडताय, पण इथे तुम्ही ज्यावेळेस पक्षाच्या मताच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात, त्यावेळेस तुम्ही एक राजकारण, ती महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. मी तुम्हाला आणखी एक जर उदाहरण देऊ ना, तर तुम्ही तशी आता काही उदाहरणं दिली तर मग बऱ्याच जणांना ती उदाहरणं पटतात न पटतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कौटुंबिक हे एका बाजूला ठेवा, राजकीय एका बाजूला ठेवा. मोहित कंबोज या व्यक्तिमत्वाबद्दल आमच्या मनात शिवसेनेच्या विषयी जेव्हा जेव्हा तुम्ही विरोधात बोलाल, शिवसेनेच्या भूमिकांच्या चिरफाड करून वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न कराल, तिथे आम्ही तुम्हाला उत्तर देणार. ठीक आहे, ठीक आहे. अजूनही तुम्ही त्याच मुद्द्यावर ठाम आहात की राजकीय वैर आणि वैचारिक वैर हे एका बाजूला, कौटुंबिक एका बाजूला. ठीक आहे, मी अरुण सावंत यांच्याकडे जाते. आज अरुण सावंतांनी पण जोरदार टीका केलेली होती याच्यावरती. अरुण सावंत, कसं बघता याचे राजकीय अन्वयार्थ? नम्रताजी, कसे बिकट परिस्थितीमध्ये उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते अडकलेले दिसत आहेत. पहा, गेली कित्येक वर्ष हाच पक्ष आणि या पक्षाचे नेते प्रवक्ते काय सांगायचे, तर गेली 25 वर्षे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबरच्या युतीमध्ये अक्षरशः सडलो. ज्या मोहित कंबोज यांनी तेजस ठाकरे घ्या, आदित्य ठाकरे घ्या यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले होते, ठाकरे घराण्यावर आरोप केले होते, आज केवळ त्यांचा व्यक्तिगत संबंध म्हणजे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा व्यक्तिगत संबंध राखण्याकरता ते तिकडे त्या पार्टीला गेलेले आहेत. आदित्य ठाकरे यांना स्वतःच्या वरळी मतदारसंघामध्ये कधी गोरगरीब कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला जाण्यासाठी वेळ नसतो, ते त्यांना किंमतही देत नाहीत. तिथे तेथील जनतेची सेवा करण्याकरता त्यांना वेळ नसतो, परंतु उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यांमध्ये मात्र ते धावून जातात. आज काय झालेलं याच्या मागची 2 खरी कारणं सांगता येतील. एक म्हणजे एकनाथ नावाच्या एका टायगरने त्यांचे जे काही 9 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, या खासदारांचं कधी ऑपरेशन होऊन जाईल याची भीती उबाटामधील सर्वच नेत्यांना पडलेली आहे. आणि म्हणूनच कंबोजच्या व्हाया कंबोज ते व्हाया कंबोज भारतीय जनता पार्टीची गयावया करण्याकरता देवाचा धावा करत आहेत की बाबा कंबोजजी, तुम्ही देवाकडे जा आणि आमच्यासाठी मागणं मागा की ही आम्हाला हे ऑपरेशन होण्यापासून वाचवा. जर हे ऑपरेशन खरोखर झालं तर जोशाने तुतारी सुद्धा वाजविली जाईल, ती सुद्धा भीती या सर्वांना आहे. तेव्हा हे आता जे काही सांगत आहेत ना खोटी कारणं, ती जनतेला कळतंय. महाराष्ट्राची जनता जाणू नये कसे दुतोंडे आहेत हे ते. बर, ठीक आहे. अजित चव्हाण बोटवर करतात, मला वाटतं त्यांनाही याच्यामध्ये काही बोलायचं, कारण त्यांना खेचून आणण्यात आलेलं आहे या सगळ्या चर्चेमध्ये. नाही, मी आपला उगाच चष्मा सरळ करत होतो. अरुणभाई माझं काम बऱ्यापैकी सोपं करतायत, त्यामुळं मी चर्चा अतिशय शांतपणे ऐकत होतो. पण ठीक आहे, मी तुमचं काम सोपं नाही करत. मी तुम्हाला आता थेटच प्रश्न विचारते. तुमच्यात आणि तुमच्या मित्रामध्ये दुरावा होतोय, म्हणजे ते साताऱ्यामधलं ऑपरेशन लोटस, इकडे महापालिकेपासून उमेदवार पळवणे, जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच ठिकाणी काय तुमच्या म्हणतात त्या नैसर्गिक युती आणि स्थानिक युती बीती, तशा याच्या प्रकारामध्ये बरंच वैर आहे. आणि तो जो वॉइड क्रिएट होतोय त्या वॉइडसाठी टाळीचा हात तुम्हीच पुढे केला अशी चर्चा आहे. नम्रताजी, अजिबात असं नाहीये. वर्षावरती माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथभाई शिंदे यांच्यामध्ये साताऱ्याच्या विषयावरती चर्चा झाली. आम्ही सत्तेमध्ये सोबत आहोत, आम्ही केंद्रात सोबत आहोत, आम्ही राज्यामध्ये सोबत आहोत आणि महायुती अतिशय भक्कम आहे. त्यामुळं या निमित्तानं आमच्या मित्रामध्ये ना आमच्यात दुरावा आहे असा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा जो प्रकार आहे तो काही बरोबर नाही.
अशी भारतीय जनता पक्षातर्फे मी अधिकृत प्रतिक्रिया देतो आहे आपल्याला की असं काहीही नाही. इथं जी काही नाराजी, जो काही वादविवाद होता ते पेल्यामधलं वादळ होतं. खूप मोठा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातले 2 मोठे नेते आणि 3 मोठे पक्ष. माननीय अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत, याचं फार मोठं दुःख आहे. पण या 3 मित्रांनी घडवलेली ही महायुती अतिशय अभेद्य आहे. त्यामुळं याची अजिबात शक्यता नाही. दुसरीकडे एका गोष्टीकडं अतिशय समाधानानं पाहिलं पाहिजे की काही वर्षांपूर्वी सतत रोज वखवकलेल्या अवस्थेमध्ये माध्यमांच्या समोर येऊन बोलणाऱ्या काही मंडळींनी महाराष्ट्रामधलं सौहार्दपूर्ण राजकारण बिघडवलं होतं. मला असं वाटतं की कौटुंबिक विवाह सोहळे, एखादा दुःखद प्रसंग, आपण दूरदर्शनाला जातो आणि एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, जसं आता या कन्येचा वाढदिवस होता, तिला आशीर्वाद देण्याकरता ही सगळी मंडळी पोहोचली. मला असं वाटतं की निदान या निमित्तानं जर महाराष्ट्रामधल्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा सौहार्द येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि दुसरीकडे याचा जर राजकीय अँगल आपण तपासला तर नुकतंच विधिमंडळाचं अधिवेशन होऊन गेलं. त्यामुळं किती लोक पायऱ्यांवरती बसले, आंदोलनं किती झाली, काय त्यांचे हेतू होते. सरकार एका अतिशय सक्षम व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आणि मी मध्यंतरी दिल्लीच्या दौऱ्यावरती होतो, त्यावेळेला एक मोठे राजकीय संपादक मला असं म्हणाले की भाई, महाराष्ट्र में पार्टियां तो बहुत सारी है लेकिन चलाने वाला आदमी एक ही है. तर मला असं वाटतं की माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये सरकार काम करतं आहे. त्यामुळं तुमचा अजितजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. मला वाटतं तुम्हाला कॉल येत असावा किंवा तुमची फ्रेम टिल्ट झालेली आहे. मी मृणाल मॅमकडे जाते. मृणाल मॅम, कंबोज आणि ठाकरे यांच्या ह्या एकत्रित एका कार्यक्रमामध्ये असण्याचे संजय राऊतांनी जरी थेट अशी सरळ रेषा आखली आहे की राजकीय वैर एका बाजूला आणि कौटुंबिक कार्यक्रम एका बाजूला, कंबोज आणि ठाकरे यांच्यामधलं राजकीय वैर आपण बघितलंय. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबावर केलेली टीका आणि ते वैर राजकीयवरून वैयक्तिकवर आणलेलं बघितलेलं आहे. असं असताना ही भेट ही फक्त एक कौटुंबिक कार्यक्रमामधली छान सुंदर भेट अशी दाखवायचा जो प्रयत्न केला जातोय, त्याचे राजकीय अन्वयार्थ काढल्याशिवाय त्याचा आपण त्याकडे कसं बघू शकतो? मला असं वाटतं नम्रता की एखाद्या छोट्या गोष्टीचे इतके राजकीय अन्वयार्थ खरोखरच काढायला हवेत का? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही परस्परांशी गप्पा मारायची, परस्परांची सुखदुःख वाटून घ्यायची आहेत. आता मोहित कंबोज काही राजकारणातले नेते नाहीत, ते एक उद्योगपती आहेत. पण बदलत्या जगानुसार समजा आदित्य ठाकरे त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले तर त्यात एवढं राजकारण किंवा एवढी चर्चा होण्याचं कारण काय हे खरं तर मला कळत नाही. पण ह्या दोन्ही शिवसेनेनी परस्परांवर आरोप करताना जी पातळी कायमच गाठली, ती पातळी लक्षात घेता कोणत्याही गोष्टीचा काही वेगळा अर्थ काढून टीका करणं ही यांची सवय झालेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र समोरचे प्रश्न जास्त भीषण आहेत. युद्धामुळे लोकांना रोजगार मिळणार की नाही ही शंका आहे. सरकार म्हणतंय की LPG गॅस मिळणार नाहीये तर लवकरात लवकर पाईपलाईन गॅस घाला. आता अशा पाईपलाईन घातल्या जात आहेत का? त्या शक्य आहे का? मुंबईसारख्या ठिकाणी झोपडपट्टी आणि चाळींमध्ये पुरवठा कसा होणार? अशा सगळ्या विषयांकडे लक्ष न देता एका बड्या उद्योगपतीच्या किंवा एका सरकारी किंवा नेत्यांच्या जवळ असलेल्या एखाद्या व्यावसायिकाच्या घरी वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेले का, हा काय चर्चेचा विषय आहे का? महाराष्ट्रात काय सुरू आहे ही खरोखरच खंत वाटण्यासारखी घटना आहे. आदित्य ठाकरे यांचे जे कोण विरोधक आहेत ते अशा गोष्टींनी त्यांना कदाचित मोठं करून बसतायत याकडेही लक्ष द्यायला हवं. आदित्य ठाकरे यांचा कशा कशाशी संबंध जोडला गेला आणि ते कशा कशात होते याबद्दलच्या ज्या वावड्या उठल्या त्याची 1-2 वर्ष खूप मोठी चर्चा झाली. मला असं वाटतं त्यापेक्षा आदित्य ठाकरे आमदार खासदारांशी बोलतायत का, सभागृहात प्रभावी वागतायत का, महानगरपालिकेतल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन विरोधी पक्षाची सक्षम भूमिका बजावतायत का, त्यावर चर्चा करावी. शिंदे सेनेनी करावी, आदित्य ठाकरेंनी स्वतःही
या टीकेचा जो काय अर्थ असेल तो काढून सुधारावं, जनतेला न्याय द्यावा, कोणाकडे कोणाच्या वाढदिवसाला कोणी जावं, हा मुद्दा इतक्या चर्चेचा विषय होणं हेच मला धक्कादायक वाटतंय आणि महाराष्ट्राच्या खालावलेल्या राजकारणाचं परिचायक वाटतंय. चर्चा अशासाठी होते, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की ते बिझनेसमन आहेत आणि त्यांचे भाजपसोबत असलेले संबंध लपून राहिलेले नाहीयेत, पण त्यांना यावेळेला फक्त बिझनेसमन म्हणून बघावं का हा प्रश्न येतो. मी अनिश गाडवे यांच्याकडेही तोच मुद्दा घेऊन जाते. मोहित कंबोज यांच्यावरती आरोप होते शिवसेना फोडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे. हेच मोहित कंबोज गुवाहाटीला दिसलेले होते. याच मोहित कंबोजांवरती तुमच्या भास्कर जाधवांनी आरोप केलेले होते की यांनी मला 100 वेळा फोन केले आमच्याकडे येण्यासाठी, शिंदे गटामध्ये येण्यासाठी. अशा मोहित कंबोजांकडे तुम्ही म्हणताय शिवसेना फुटणं हे वैयक्तिक आहे तुमच्यासाठी, हे तुमच्यासाठी इतकं जिव्हारी लागणारं आहे आणि ज्या व्यक्तीवरती तुम्ही आरोप केलेत त्यासाठी अशा व्यक्तीच्या घरी ज्या वेळेला तुमचे नेते जातात त्यावेळेला ही चर्चा होते. अनिश गाडवे, एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवी. मोहित कंबोज ही आपण दुसरी फळी पकडूयात. पहिली फळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16-17 ते आमदार गेले होते, ती पहिली फळी आहे. मोहित कंबोज हे काही शिवसेनेचे नव्हते, हे भारतीय जनता पक्षाचे होते. इथे आपलेच ज्यावेळेस आपल्यावर उलटले त्यावेळेस आपण दुसऱ्याला चुकीचं दाखवून काय म्हणायचंय. आत्ताच्या ह्या क्षणात तुम्ही हा विचार करा, आज काय मोहित कंबोज यांच्या मुलीचा हा पहिला वाढदिवस होता का? नाही. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, कितवा वाढदिवस असेल तो असेल. निमंत्रण आत्ताच आले याचाही तुम्ही विचार करा ना. जरा ह्या अँगलने सुद्धा या गोष्टीला घेऊन जा. जर तुम्हाला यांना आता काय अरुण सावंत साहेब ज्यावेळेस म्हणाले त्यांनीही सुतावरून स्वर्ग गाठलाच. अजितराव अगदी योग्य म्हणाले, सुतावरून स्वर्ग गाठायची ही वेळ नाहीये. हे वैयक्तिक संबंध आहेत आणि वैयक्तिक संबंध कसे सांगतो तुम्हाला, हे काही कुणाचे मित्रत्वाचे किंवा एकमेकांशी घनिष्ठ मैत्री आहे म्हणून ते गेलेत नाही. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आदित्य साहेबांना एक निमंत्रण पाठवलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आहेत मोहित कंबोज. त्याच मोहित कंबोजांनी आदित्य साहेबांना प्रमुख पाहुण्यांचं जे निमंत्रण पाठवलं त्याचा मान ठेवून 13व्या मिनिटाला ते बाहेर पडले. 13व्या मिनिटाला ते बाहेर पडले. माहिती घ्या, मी हेही तुम्हाला सांगतो. आज प्रसाद लाड असतील, अदानी असतील, अंबानी असतील यांच्या विरोधात शिवसेनेची भाषा काय आहे? शिवसेनेची सगळ्यात जास्त आंदोलनं ही अदानी अंबानींच्या विरोधात आहे, पण त्यांच्या लग्न कार्यांमध्ये हे दिसतातच की. तुम्ही दोन गोष्टींना पुन्हा आपण एकत्र करतोय. आज मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस सावंत म्हणतायत की हे असं जवळ जायचे प्रयत्न, जायचंच असेल ना तर देवेंद्रजींना उद्धव साहेब फोन करतील, देवेंद्रजींना फोन आदित्य साहेब करतील किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलतील. काय असेल ना बोलणं चालणं, त्यासाठी मोहित कंबोजची गरज नाहीये. मोहित कंबोजची उद्याही आम्हीच होतो ना ती. आता तुम्ही भास्कर रावांचं उदाहरण घेतलं, आम्हीही होतोच. आम्ही जे नको ती टीका केलेली आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून ही टीका करतो. आम्ही शिवसैनिकांनी काय केलेलं आहे मागे आणि पुढेही काय करतील हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण दोन गोष्टी वेगळ्या पद्धतीने घ्या, एक राजकीय, एक कौटुंबिक. भविष्यामध्ये मी मगाशीही सांगितलं, नियतीच्या पोटामध्ये काय दडलं हे तुम्ही आम्ही आज सांगू शकत नाही. भविष्य कुणाचं कुण्या दिशेनं आहे, कुणाचं कुण्या दिशेनं आहे आणि हे कुठेतरी ते कुठेतरी कोण कुठे हे आज तुम्ही सांगू शकत नाही. हे राजकीय वेगळं ठेवूयात, आपण कौटुंबिक वेगळं. आता राहिला सावंतांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा. विचार करा, त्या नीलमताई गोऱ्हेंनी एकाचं निलंबन करण्याचे निर्देश दिले. निर्देश काय असेल ते, आदेश निर्देश काय, तुम्ही त्या दोन शब्दांमध्ये फरक आहे. देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात सांगितलं हे ना की असे निर्देश तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही हा चौकशी करावं. झालं का त्यांचं निलंबन? काल ह्यांच्याच नेत्याला पुन्हा तिथे बसावं लागलं, त्याच दोषींबरोबर बसावं लागलं तिथे, तुषार दोषींबरोबर. आधी आपण कुठे आहोत ना, आपल्या युतीमध्ये आपण किती आहे? अरुण सावंत साहेब, आपण सर्वात प्रथम ते पहा, तुम्ही ते पहा सर्वात प्रथम. आपण विचारूया. अरुण सावंतजी, काय उत्तर आहे तुमचं या टीकेवर? नम्रताजी, कसं आहे, अनिश गाडवे बिचारे आपल्या नेत्याची जी काही चूक घडली त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पहा, ते काय म्हणाले की ज्या कंबोज यांनी ज्यावेळेस पूर्वी कंबोज आणखीन संजय राऊत, कंबोज आणि उद्धव ठाकरे, कंबोज आणि आदित्य ठाकरे यांचे रोज वाद घडायचे, रोज अगदी अक्षरशः मातोश्रीच्या दारापर्यंत सुद्धा ते वाद गेले, तेव्हा नाना प्रकारच्या शिव्याशाप हेच सगळे नेते देत होते. आज म्हणे त्याने आमच्या सर्वोच्च नेत्याला बोलावलं म्हणून तो फक्त 13 मिनिटे गेला. अहो, 13 मिनिटे जा, नाही तर तुम्ही 3 मिनिटे जा. तुम्ही गेला, तुम्हाला थोडीफार जरी चाड असती, थोडीफार जरी लाज असती, आपल्या परिवारावरती काय काय घडलं होतं
तर तुम्ही तिथे गेला नसता ढुंकून सुद्धा. लाज अनेक हा कार्यक्रम शब्द असतात, अतिशय तिथे हजेरी लावत असता. असं काय घडलं लाज हा शब्द या हा कार्यक्रमात शब्द गेला तुम्ही जर नसता वापरत असाल तर? तर तुम्ही दुसरी गोष्ट, जबाबदारीने वापरा. कारण लाज हा शब्द लाज हा चांगला शब्द वापरला मी. माझ्याकडे याच्यापेक्षा अरुण सावंत सुंदर तुमच्या शब्द तुमच्या होता. गटाची पण तुमच्या तुम्ही पक्षाची म्हटलं नको, संपूर्णपणे एवढं कठोर शब्द नको काढून बोलूया. वापरू शकतो. अरुण सावंत मिलिंद नार्वेकरांच्या घरी, मला एक सांगा, मिलिंद नार्वेकरांच्या घरी एकनाथ शिंदे साहेब तुमचे जातात की नाही जातात? गणपतीला जातात की नाही? देवेंद्र फडणवीस याच्यापेक्षा अतिशय मिलिंद चांगला नार्वेकरांच्या घरी संसदीय जातात परंतु की नाही? न मला ऐकणारा शब्द मी बोलू शकलो असतो. मग याचा परंतु मी ते अर्थ टाळलं. राहिला एकनाथ शिंदे उपसभापती, शिवसेनेचे ऐका, आवाज बंद जे काही वाद करायचा. असतील ते संपले का? यांचा आवाज बंद करा. संपले का? कोणाचं काही ऐकू अरुण येत नाही. सावंत, एकनाथ शिंदे मिलिंद मी- नार्वेकरांच्या घरी जातात की नाही जातात? मी तुमचा प्रश्न विचारते अनिश गाडवे, त्यांना बोलू दे. त्यांचा असा प्रश्न आहे अरुण सावंतजी की नार्वेकरांच्या घरी जर एकनाथ शिंदे गेलेले चालतात तर मग कंबोजांच्या घरी आदित्य ठाकरे गेलेले का चालत नाहीत तुम्हाला? त्याच्याकडे तुम्ही अशा वाकड्या नजरेने का बघता? राजकीय नजरांनी का बघता? नार्वेकरजी ऐका नार्वेकरजी आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे असे वाद कंबोज आणि ठाकरे घराणे एवढे कुठे घडले नव्हते. अरे ज्या व्यक्तीने आपल्या भावाचे अरे वा. उघड फोटो दाखवले कोरोना काळातले, ज्या व्यक्तीने आपल्या स्वतःवरती दिशा सालियनवरतून नाना प्रकारचे आरोप केले, तसे आरोप कधी नार्वेकरांवरती झाले नव्हते. राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही उपसभापती नीलम गोरे यांचं उदाहरण दिलं महाराष्ट्राला. मी सांगतो की नीलम गोरे त्यावेळेस सभापतीच्या खुर्चीत बसल्या होत्या, तेव्हा त्यांना जी काही पॉवर होती तो आदेश त्यांनी दिला. त्याच्यानंतर तात्काळ सभापती तिकडे आले. सभापतींनी तो आदेश बाजूला करून स्वतःचा आदेश काढला आणि तरी सुद्धा आज दोषी SP दोषी यांना सक्तीच्या रजेवर जावं लागलं. हे सुद्धा तुम्ही महाराष्ट्राला सांगा ना. ते का लपवतात? लाज वाटते का तुम्हाला? बर मी अजित चव्हाण यांच्याकडे येणार. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. अजित चव्हाणजी, या सगळ्यात तुम्ही मगाशी एक वाक्य जे वापरला होतात की महाराष्ट्रात काय बरेच पक्ष आहेत, चालवणारा फक्त एकच आहे वगैरे, त्या चालवणाऱ्याच्या नात्याने म्हणजे अर्थात तुम्ही स्वतःकडे अंगुली निर्देश तुमच्या पक्षाकडे केला. एवढा जर तुमचा मोठा पक्ष असेल तर तुम्ही ह्या भेटीचा अर्थ सांगितला पाहिजे, राजकीय अर्थ. आणि प्लीज आता हे कौटुंबिक आणि राजकीय वगैरे फरक असा काहीतरी मोघम अर्थ सांगू नका. नाही, चाललंय ते मस्त चाललं होतं. ही चर्चा महाराष्ट्राच्या कानावरती पडत होती. त्यातनं नेमकं कोणाच्या मनात काय आहे ते देखील समोर येतं. पण प्रत्येक गोष्टीचं, जसं आता नानिवडेकर मॅडम म्हणाले की प्रत्येक गोष्टीला राजकीय चष्म्यातनं पाहण्याची आवश्यकता नाही, पण आपण राजकीय अँगलनं पाहाच असं म्हणताय तर मी इतकंच सांगतो, मी आदित्य ठाकरे साहेबांच्या जागी असतो तर मी गेलो नसतो. दुसरा विषय, त्यांना जावं लागलं याचा अन्वयार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आमच्या मित्राबरोबर अतिशय उत्तम चाललेलं आहे, पण आपलं नीट चाललं पाहिजे. आपल्या काही गोष्टींच्या संदर्भामध्ये निदान इतकी जी कटुता आहे तितकी असू नये, याकरता इतकं सगळं जे खरोखर माझ्या व्यक्तिगत सांगतो, माझ्या बरोबर घडलं असतं तर मी नसतो गेलो. पण तरी देखील त्यांना जावं लागलं. तर यातनं राजकीय अन्वयार्थ काय तो आपण पत्रकार आहात त्याचा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिलेले माझे नेते आदरणीय देवेंद्रजी हे प्रचंड मोठं काम उभं करतायत. एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्या सोबतीनं आता महाराष्ट्राला इतर सगळ्या बाबतीमध्ये तर आहेच, पण सर्वच बाबतीत महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 घेऊन जाण्याकरता काम करतायत. ठीक आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या मित्रांना घेऊन सोबत जायचंय. आमचे राजकीय वैरी जर काही त्यांचे विरोध सोडून संवादासाठी येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. बरं. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. त्याकरता शब्द चांगले असतील. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. अनिश गाडवे, 30 सेकंद, अगदी थोडक्यात मुद्दा मांडा. अगदी मी 30 सेकंड. अतिशय चालाक बुद्धीने यांनी अतिशय छान वर्णन केलं की आम्ही गेलो नसतो. त्यांच्या गाडीवर दगड पडले होते शिवसैनिकांचे, त्यांची गाडी मातोश्रीच्या बाहेरून कशी पळाली एवढ्या महाराष्ट्राने पाहिली, तरी त्यांच्याकडनं निमंत्रण आलं याचा प्रश्न कधीतरी मोहित कंबोजांना आपण विचाराल का? निमंत्रण आलंय ना,
निमंत्रण तुमच्या नेत्याकडनं आलेलं आहे. अजितराव, जरा थोडासा प्रश्न स्वतःला विचारा. निमंत्रण आलं कशासाठी? एवढे दगड नाही, मी अनिलजी, ठीक आहे. आता या मुद्द्यावरती हे बघा कसं आहे, आता या मुद्द्यावरती वाद घालत बसण्यात अर्थ नाहीये, कारण दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने त्याचे अर्थ काढतात. मृणाल मॅम, मला शेवटची कॉमेंट तुमच्याकडनं घ्यायची. दोन चष्म्यांमधनं याच्याकडे बघितलं जातंय. एक म्हणजे महाविकास आघाडीत एकेकाळी मजबूत असलेले ठाकरे महाविकास आघाडी खिळखिळी झाल्यानंतर PR च्या शोधात आहेत. त्याचा हा व्हिडिओ प्रतीक म्हणायचं का? त्याचं हे त्या पार्टीला जाणं आदित्य ठाकरेंनी हे त्याचं प्रतीक म्हणायचं का? आणि दुसरा चष्मा म्हणजे जसं आता अनिश गाडवेंनी सांगितलं की अशा वेळेला त्यांना भाजपमधल्या अशा एका नेत्याकडनं निमंत्रण येणं, ह्याचा अर्थ काय काढायचा? हा दुसरा चष्मा कुठल्या चष्म्यातनं बघायचा? मी तर या सगळ्या घटनेकडे राजकीय चष्म्यातून बघायलाच तयार नाही. अन्याय होईल तो आणि बघूही नये. एकमेकांनी बोलवलं, परस्परांचं रेप्युटेशन परस्परांनीच धुळीत मिळवायचा प्रयत्न केला होता. आणि नम्रता, ज्या महाराष्ट्रात सत्तेसाठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकते, तिथे एकमेकांकडे निमंत्रण आलं म्हणून जेवायला जाणं आणि हॅपी बर्थडे म्हणणं ही तर फारच छोटी गोष्ट आहे. आता त्याचं आपण म्हणजे बात निकली है तो दूर तक जाएगी म्हणत बात का बतंगड किती बनवायचं याचा विचार करायला हवाय. संबंध बदलतायत. भाजप आणि ठाकरे गटातली कटुता कमी होते हेही खरं आहे, पण भाजप आणि शिंदे गटातली कटुताही काही फार वाढली आहे, समोर आली आहे असं काही नाही आहे. त्यामुळे ही जेवणं, पार्ट्या, पैशाचं प्रदर्शन हा काही जनतेशी संबंधातला विषय नाहीये. कोणीही कोणाकडे जातंय, कोणीही सत्तेसाठी काही करताय आणि कोणीही एकमेकांशी असलेलं वैर सोडून एकमेकांच्या गळ्यात गळे घालताय. एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे, ज्याचं जनतेशी काहीही देणं घेणं नाही. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राने या राजकीय पक्षांमध्ये इतकी घुसळण बघितलेली आहे की अशी एखादी गोष्ट दिसली की त्याचे राजकीय अन्वयार्थ काढण्याशिवाय राहवत नाही असं एक म्हणता येईल. तितकी महाराष्ट्राला ह्या बदलांची, या स्थित्यंतराची, इतक्या अनपेक्षित राजकीय हालचालींची महाराष्ट्राला आता सवय झालेली आहे दुर्दैवाने. पण जसं मृणाल मॅम सुरुवातीला म्हणाल्या की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या एक ढवळून निघालेल्या राजकारणामध्ये एक सकारात्मक काहीतरी सुरुवात होत असेल किंवा पुन्हा एकदा ते सकारात्मक वळणावरती येत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. बाकी राजकीय अर्थ, अन्वयार्थ प्रत्येकजण आपापल्या सोयीने काढतच राहील. या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.